राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यावर हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबडे यांची पाठराखण करत असल्याचा आरोप मिटकर यांनी केलाय। 2 तास मुख्यमंत्र्यांची आणि मनसे पक्षप्रमुखाची जी काही भेट झाली त्या भेटीमध्ये हे काही ठरलेलं आहे का आणि तो काय शिवतीर्थावर लपलेला आहे का, तो कोणाकडे बसलेला आहे याचा शोध अकोला पोलीस धाडसाने घेतील। जे अकोला पोलीस एखाद्या उद्योजकाच्या घरी धाड पडल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याला पकडतात बाहेर राज्यातून, ते अकोला पोलीस या कर्णबाळाला का पकडू शकले नाहीत? म्हणजे त्यांच्या एकूण कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते। विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून तिसरा उमेदवार जाहीर करण्यात आलाय। लातूर ग्रामीणच्या जागेवर संतोष नागरगोजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मनसेनं याआधी अधिकृतपणे 2 उमेदवारांची नावे जाहीर केली। शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना संधी देण्यात आली आहे, तर लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजे यांचं नाव निश्चित झालंय।